करवीर नगरीची दक्षिण काशी म्हणून असलेली महती आणि ती महती वर्णन करणारा करवीर महात्म्य हा ग्रंथ. या ग्रंथाच्या आधारावर या करवीर नगरीतील वेगवेगळ्या तीर्थयात्रांची परिक्रमा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 12 प्रकारच्या यात्रा सांगितल्यात. त्यातील महत्त्वाची यात्रा म्हणजे नवदुर्गा. नवदुर्गा यात्रेचे संबोधन करताना दुर्गेची 9 रूपं आहेत. त्यातील 5 दुर्गेची रूपे आणि 4 लक्ष्मीची रूपे आहेत. नवदुर्गा परिक्रमेतील 9वी दुर्गा म्हणजे श्रीलक्ष्मी. या देवीच्या दोन्ही बाजूनी 2 हत्ती तिच्यावर अभिषेक करत आहेत. ही देवता कमलच्या रूपातील लक्ष्मी आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. करवीर निवासिनीचे दर्शन घेऊन नवदुर्गा यात्रा आरंभ करून हत्ती महाल रोडवर असणारी श्री लक्ष्मी अर्थात गजेंद्र लक्ष्मीचे दर्शन घेऊन या यात्रेची सांगता करायची अशी करवीर नगराची परंपरा आहे. या मंदिरातील देवीच्या रूपामध्ये लक्ष्मी रूप आढळते. या लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी श्रावण व अश्विन मासामध्ये अनेक भाविक श्री लक्ष्मीच्या ठाई माथा ठेवण्यासाठी मंदिरात जातात. नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात भाविक मनोभावे पूजा करतात. मनातील इच्छा देवीला सांगतात. नमस्कार, मी उमाकांत राणिंगा. करवीर नगरीची दक्षिण काशी म्हणून असलेली महती आणि ती महती वर्णन करणारा करवीर महात्म्य हा ग्रंथ. या ग्रंथाच्या आधारावर या करवीर नगरीतल्या वेगवेगळ्या तीर्थयात्रांची परिक्रमा ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 12 प्रकारच्या यात्रा सांगितलेल्या आहेत करवीर महात्म्यामध्ये आणि या 12ही यात्रांचं वर्णन आपल्याला करवीर महात्म्य आणि यात्रा प्रकाश या ग्रंथात पाहायला मिळतं. त्यातली एक महत्त्वाची यात्रा म्हणजे नवदुर्गा. नवदुर्गा यात्रेचं संबोधन करताना दुर्गेची 9 रूपं आहेत असं जरी म्हटलं असलं तरी करवीर क्षेत्रात मात्र 5 दुर्गेची रूपं आणि 4 लक्ष्मीची रूपं अशा वेगवेगळ्या मिश्र स्वरूपामध्ये ही नवदुर्गेची यात्रा संपन्न केली जाते. यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं वेगळं रूप असं काही सांगता येणार नाही, कारण देवतांची सर्व रूपं ही एकसारखीच असतात. त्याचा क्रम हा यात्रेच्या अनुसार ठरवलेला असला तरी या सर्वच देवतांचं महत्त्व एकसारखं आहे. आणि या यात्रा क्रमांकातली अखेरची म्हणजे 9व्या क्रमांकाची देवता म्हणजे आज लुगडीओळ म्हणून परिचित असलेला जो परिसर आहे, मटन मार्केटचा जो भाग आहे, पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती शाहूंच्या काळामध्ये या भागाला हत्ती महाल रोड म्हटलं जात होतं, कारण या ठिकाणी हत्ती ठेवले जायचे आणि या हत्तीवर विराजमान होण्यासाठीची एक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ती व्यवस्था आजसुद्धा तिथे आहे अस्तित्वात. पण नंतरच्या काळामध्ये हत्ती कोल्हापुरातून संपले आणि त्या रस्त्याचं नावसुद्धा बदललं गेलं. परंतु या हत्ती महाल रोडवरती हत्तीने अभिषेक केलेल्या लक्ष्मीच्या रूपामध्ये एक मूर्ती स्त्रीदेवी या नावानं तिचा आपल्याला करवीर महात्म्यामध्ये उल्लेख आढळतो. अशा गजलक्ष्मीचं शिल्प असलेलं एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर किती प्राचीन असावं याचा जर आपण इतिहासाच्या मार्गाने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की 13व्या शतकामध्ये रचल्या गेलेल्या करवीर महात्म्यामध्ये या मूर्तीचं वर्णन आहे. अर्थात आज ज्या मंदिरामध्ये ही मूर्ती स्थापित आहे त्या मंदिराची रचना इतकी प्राचीन नाही आहे हे निश्चितपणे सांगता येतं. पण तथापि या भूमीवरती या करवीर नगरीमध्ये या देवतांचं स्थान मात्र इतकं प्राचीन होतं हे आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. 2 बाजूनं 2 हत्ती जिच्यावर अभिषेक करत आहेत अशी कमलच्या रूपातील लक्ष्मी, अशाच स्वरूपाची 4 मंदिरं आपल्याला या यात्राक्रमात सापडतात. पण करवीर नगरीमध्ये हत्ती महाल रोडवर असलेली ही लक्ष्मी म्हणजे करवीरच्या नवयात्रा नवदुर्गा यात्रामधली अखेरची म्हणजे जिथे या यात्रेची समाप्ती होते. यात्रेचा प्रारंभ होतो तो एकविरेला आणि या यात्रेची 9 दुर्गांचं दर्शन करत करत या यात्रेची समाप्ती होते ती या ठिकाणी. यात्रेच्या आरंभी जगदंबेचं दर्शन घ्यायचं आणि यात्रेच्या नंतरही जगदंबेचं दर्शन घ्यायचं अशी परंपरा. त्यामुळं करवीर निवासिनीचं दर्शन घेऊन नवदुर्गांची यात्रा आरंभ करायची आणि हत्ती महाल रोडवरल्या श्रीदेवीचं अर्थात गजेंद्र लक्ष्मीचं दर्शन घेऊन या यात्रेची सांगता करायची. ही या करवीर नगरीची परंपरा.